नमस्कार. मी आनंद पिंपळकर. आनंदी वास्तूच्या आजच्या टिपमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून समृद्धी व्यंकटेश लावावे. तसेच पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत श्री कुबेर मूर्ती ठेवावी. घरातील पूजेत मेरू श्रीयंत्र, गजलक्ष्मी आणि दीपलक्ष्मी जरूर असावी. श्रीयंत्र चौरंगावर लाल कापड अंथरून त्यावर तांदूळ ठेवून ठेवावे. याचा खूप चांगला उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पिंपळाचे झाड घराच्या पश्चिमेला असावे. आंबा, सागवान, नारळ ही उंच वाढणारी झाडे घराच्या किंवा शेताच्या दक्षिण नैऋत्य भागात लावावी. घरात काटेरी झुडुपे, कॅक्टस लावू नये. गुलाब मात्र चालतो. हलकी झुडुपे पूर्व आणि उत्तरेला लावावी. तसेच रातराणी घराच्या पश्चिमेला लावावी. औदुंबर, वड, पिंपळ ही झाडे महावृक्ष असल्याने घरापासून लांब असावीत, कारण त्यांची मुळे आणि फांद्या ते झाड वाढल्यानंतर आपल्या घराला त्रासदायक ठरू शकतात. घरात नेहमी उजेड असावा. पंचमहाभूत घरात खेळती राहावीत, म्हणून घराला मोठ्या खिडक्या आणि दरवाजे असणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे आपण घरात असताना किमान खिडक्या तरी उघड्या असाव्यात. संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करून जाऊ नये. पांढरा किंवा वॉर्म व्हाईट कलरचा लाईट सुरू ठेवावा. घरात नेहमी मंद सुगंध असावा आणि त्यासाठी वेगवेगळ्या उदबत्त्या किंवा अरोमा ऑइलचा आपण वापर करू शकता.